खारघर परिसरात बांगलादेशातून अवैधरित्या वास्तव्यास आल्या असल्याच्या संशयावरून खारघर पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई करत 102 जणांना ताब्यात घेतले आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समाज माध्यमांवर या कारवाईची माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी खारघर पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती। या मोहिमेदरम्यान खारघर सेक्टर 35G मधील हाईट पार्क या संकुलात घरकाम करणाऱ्या महिलांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयितांची ओळख, त्यांचे निवासस्थान आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे यांची तपशीलवार पडताळणी पोलीस पथकाकडून करण्यात येत आहे। स्थानिक पोलीस ठाण्यासह मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाचे अधिकारी संबंधित संशयितांची पार्श्वभूमी शोधण्यावर भर देत आहेत। त्यातील किती जण प्रत्यक्षात बेकायदा मार्गाने शहरात आले आहेत याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।